गोसीखुर्द धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्प बाधितांनी अधिक तीव्र आंदोलन सुरू केले। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात आंदोलनकर्त्यांना चर्चेकरता बोलावण्यात आलेलं, मात्र दुपारी वेळेवर आंदोलक नागपूरला पोहोचले असतानाही कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्र्यांनी त्यांची साधी भेटही घेतली नाही किंवा दखलही घेतली नाही। त्यामुळे प्रकल्प बाधित भंडाऱ्याला परतले आणि त्यानंतर त्यांनी तीव्र आंदोलन करताना वैनगंगा नदीत जलसमाधी घेण्यासाठी उड्या घेतल्या। जोपर्यंत राज्य सरकार त्यांची दखल घेणार नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।